आलो आपण गोटीमध्ये. आता इथे तुम्ही काय घेता, किती घेताय ते? 40 किलो. 40 किलो. टोटल किती लोक आहेत तुम्ही? 200 रुपये. 200 लोक आहात. पायी शिर्डीला जाय, पुरी भाजी खाय, पायी शिर्डीला जाय आणि वाटे. काय नाश्ता आहे आज? बोल. पुरी भाजी. पुरी भाजी पाहिजे ना, आठवण नको. अजून बटाटे पीठ पण दाखव मल्लेला का? कुठे पीठ पण म्हणलं? मम्मीने म्हणला पीठ तो काय झाला, आम्हाला काय काम? ते टेम्परेचर आहे 11 डिग्री. 11 डिग्री मध्ये पण बघा अशी कामं करायला लागतात. पण बटाटे सोलायला आहे ना, मजा येत असेल. मरणाची थंडी आहे. आता नव्हता मग असं टाकायचो आम्ही. करले बसून बसलोय. तुला फोटो वाटतं ना बघा. हा कोणच्या? पायी शिर्डीला जाय, पुरी भाजी खाय, पायी शिर्डीला जाय आणि वाटे मध्ये. नका ते बोलू. भाजी पण झाली. भाजी पण रेडी आहे. काय? बटाटे शोधत बटाटे शोधत. हा साई सकाळ मित्रांनो, आत्ता चाललो परत आपली डेली रुटीन. हा घोटीचा टोल नाका. आता चाललोय घोटी गावात. परत आपली रुटीन चालू, भाजी वगैरे आणायला. आणि बोलतात का इकडे भाजी पण एकदम ताजी भेटते. आता बघूया तिथे काय भेटते ते. जातो आता गावात, बघतो भाजी काय काय भेटते, तुम्हाला दाखवतो सर्व. चला भेटूया मार्केटमध्ये. आता आलो आपण गोटीमध्ये. मार्केट अजून चालू झालं आहे की नाही माहीत नाही एवढ्या लवकर. जाऊन चेक करतो. पण भाजी वगैरे भेटेल आपल्याला. अजून तरी मार्केट चालू नाही झालंय. तर भाजी मार्केट चेक करूया. भाजी मार्केट तर उघडलेलं आहे. भाजी आली आहे मार्केटमध्ये. बघूया आपल्याला जी भाजी पाहिजे ती आहे का. ते एका गाडीवरती मेथी दिसते. आज आपल्याला मेथी पाहिजे. मेथी 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 आहे. मेथी आणि मेथी आहे आणि कोथिंबीर आहे. दे मेथी 8 जोडी दे आणि कोथिंबीर 2 जोडी दे. चांगली आहे फ्रेश भाजी. आतमध्ये मार्केट आहे मोठा. जाऊया आपण तिथे. आणि ही कोथिंबीर कशी लावली? 30 रुपये आहे. आणि हे पण 30 आहे. कांदाही 30 आहे. कांदा तर बोललेत ना, विचारतो मी त्यांना. तिथे एक आजी बसली आहे, तिच्याकडे बघूया काय आहे. थोडी तिची पण मदत होऊन जाईल. हां
फ्लावर आहे, कोबी पण आहे. जे आहे ते आपण तिच्याकडनं घेऊया. आधी फ्लावर कसं आहे का? 20 रुपये. आणि हे कोबी फ्लावर 20 रुपये, कोबी 20 रुपये. ठीक आहे. फ्लावर आणि कोबी नगावर आहे. बघा 4 किलो करा, किती नग येतात बघा. राम. किती झाले ते? 4 किलो. आणि किती नग झाले ते? 100 रुपये द्या. 100 रुपये. ठीक आहे. हे पण काढा ना, फ्लावर पण काढा ना. साफ करून द्या थोडं. आपली बाईक तर फुल झाले. आजीकडे फ्लावर चांगले नव्हते म्हणून आता दुसरे इथं बघतो कुठेतरी. इथे थोडे दिसत आहेत फ्लावर चांगले. हे आपले दादा आहेत. कुठून आले तुम्ही? अंधेरीवर आले. आता इथे तुम्ही काय घेता, किती घेताय ते? 40 किलो. टोटल किती लोक आहेत तुम्ही? 200 लोक आहात. ओके ओके. नाही आम्ही तेवढे नाही, आम्ही 70-65 जण होतो. एवढे जण होतो. हां बस, आम्ही आमचे एवढे जास्त जण नाही आले. चांगली भाजी आहे पण इकडे सर्व. हां फ्रेश आहे. मला 4 किलो करा, 4 किलो. कोबी आहे चांगली. द्या मला 4 किलो करा, 4 किलो. अडीच झालंय. हे मोठ्यातले टाका, मोठ्यातले होते. मला तरी वाटते दुसरे राऊंड मारायला लागेल. बाईक झाले फुल. आता पालक घ्यायला चाललो इकडे. बघू आता तिथं पालक भेटते का. तिथला एक माणूस बोलला पालक भेटेल इथे. जातो आणि चेक करतो. आहे पालक आहे इथे. पालक द्या ना. पालक दे. 25 रुपये. द्या 7. आता पालक वगैरे घेतो आणि परत ठेवून मार्केटला परत यायला लागेल मला. परत दुसरं सामान घ्यायचं, ते परत घ्यायला येईल. बाईक फुल झाले. माझा पार्टनर पण नाही आला आज. तो आता इथं लटकवतो आणि कसं तरी पोचवतो तिकडे. पहिले वस्तीवर पोचवून मग परत येतो मार्केटिंगला. चला. काय? हां थांब. या पुरी भाजी खायला. आणलं सगळं सामान ठेवलंय. पुरी भाजी रेडी आहे. तू खालीस? मस्त झाले पुरी भाजी. एक नंबर पुरी भाजी. जाऊ नको. परत मार्केटला आलोय. जरा देवपूजेचं सामान राहिलंय आणि थोडंसं अजून किराणा सामान राहिलंय. ते घेऊन जायचंय परत. बघू आता. तिथे एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला भेटेल देवपूजेचं सामान. आपलं राहिलेलं आरतीचं सामान वगैरे ते सर्व झालंय आता घेऊन. आत्ता
जाऊया परत आपण तिकडे, सामान देऊ आणि मग जाऊ परत पालखीकडे. तिकडे पोरं चालत गेले, तिकडे पाणी वगैरे घेऊन जाऊया. दाल बनवतात, तिखट दाल. चला मित्रांनो, निघालो मी आता चाललो पालखीजवळ. तर त्यांना काय पाहिजे काय नाही ते बघून येतो आणि कुठपर्यंत गेलेत ते बघून येतो सर्व. त्याच्यात बसतात सर्व. आता नाश्ता करून जर निघून गेले असतील पोरं तरी आपण बघूया इथे कोण कोण बसलंय. दरवर्षीप्रमाणे थकणारी पार्टी. काय ओके. तुझी शिर्डी नगरी लय भारी झाली पावन दुनिया सारी. तुझी शिर्डी नाश्ता आला ना. लय भारी. ओके. मी परत आता रिटर्न चाललोय मार्केटला. कारण पोरांची इच्छा आहे भेंडीची भाजी पाहिजे, कारल्याची भाजी पाहिजे. मला ते परत ते शॉपिंग करायला लागलं. बघूया आता आपल्याला कशी भेंडी सकाळी फ्रेश होते. आता चेक करायला लागेल. परत चाललोय मी आता मार्केटला. परत मार्केटला आलोय मी. आता बघायला लागेल भेंडी पाहिजेत आणि कारला भेटेल त्याची. सकाळी फ्रेश होतं. बघू पोरांची इच्छा आहे, त्यांना खायचं आहे भेंडी कारलं. मी बोललो ठीक आहे घेऊन येतो. किती झाले? 640 भेटले सर्व. चला कारलं घेतलं, लसूण घेतलं, परत आलं घेतलं. आता जाऊया परत.
दादाने आम्हाला हे आणलंय तसं काय आम्ही खातो पोंगा पोंगा पार्टी पोंगा पार्टी अँड पेप्सी पार्टी. खाऊ आणलाय लहान मुलांचं ते आज आम्ही व्यवस्थितपणे खातोय. तुम्ही लहान मुलांसारखे चालताय म्हणून लहान मुलांचा काय त्रास होते जरा बघ. साहेब तुमचं काय बोलणं आहे? जाम पाय दुखतायत, पायाला फोड आलेत, पाप सगळी बाहेर निघाली आहेत. करता कशाला पाप? कुलिंग आता खरी खरी कुलिंग चालू झालेली आहे मस्त पैकी इच्छिताकडे मध्ये. तू जजमेंट नो घेऊ खोटे काय पण. जाऊ मी चला डबा घेऊन येतो तुमचा. डबा घेऊन येऊ. निघायच्या आधी लैलेशला कॉल करतो. पालखी पोचली ना आरती झाली ना जेवण डब्यात भरण घेऊ. काय ओके. भाजी भाजी मला वाटते याची आहे. हे पालक 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 आहे आणि तिखट डाल आहे. तिखट डाल. चपाती चपाती भेटल चपाती. किंवा रोटी भेटली तर रोटी. ओके चला ओम साईराम. झोपा आता तुम्ही. कधी याल? सकाळी याल तुम्ही? उद्या डायरेक्ट उद्या. ओके. आणि मलाही मार परत एकदा मार्केटमध्येच भेटणार आहे. आता सचिनला बोलू परत बघ पुढे भेटतो. तू कधी आलास? साला आज बसलात नाही माझ्यासोबत बाईकवर. आपण आलो. आपली पालखी पण पोचली आहे. काय काय आहे? तिखट डाल, तिखट डाळ, पापड, पापड, भजी, कांदा भजी, राईस, पुरी, जिलेबी, पालकची सब्जी. सगळं रेडी आहे ना? हा रेडी म्हणून तर लाईनसर लावला म्हणजे असं आलं की भात बीत घेतील. ओके ठीक आहे. फक्त मला सरकवायचं भात इकडून लाईनची घेतली एवढी बस आहे त्याच्यावर बसतील उलट जावा. ना एवढी लाईन बस मग बस बस आणि इंग्लिश भाजी पण घ्या. ओम साईराम. आम्ही आता चाललोय. मागे जे होते आत्ता त्यांना जेवण घेऊन चाललोय कारण का त्यांना यायला वेळ लागेल आणि आता 2 वाजून गेलेत म्हणून त्यांना आम्ही मागे घेऊन चाललोय. आणि माझा पार्टनर आलाय परत. आता त्यांनी काय घेतलं रे? पापड आणि डिश घेतलेत ते. आता आम्ही जाऊ मग तिकडं दाखवतो तुम्हाला. चला. आलोय इथं डाळ आहे, डाळ दे मला थोडीशी. इथं राईस, आणि इथं एक दुसरं पण आहे. बॅग दे ना, लाव बॅग दे. इथं नाही भाई. ए चल. पाण्याची बॉटल विसरल्यात. पाणी आणून मी पाण्याची बॉटल आणायला लागणार. मी पाणीच विसरलो. त्यांच्यापासून जाम लांब आहे तर आम्ही दुकानात आलो पाण्याची बॉटल घ्यायला.
इथं बाजूला टॅमॅटोचा मालवा आहे. काका आपण किती बॉटल घेतल्या पाण्याच्या? 8 जण आहेत ना. 10 बॉटल. हे. ठीक आहे, राहू दे. आता आपण पोचू त्यांच्या इथं पाण्याचा बॉक्स फाटला म्हणून इथं 2 हातात पकडल्यात. नाही तर चाललो आले त्यांच्या इथं निघालो आम्ही. इथं 2-3 दिंड्या आहेत म्हणून आम्ही लवकर चाललोय जागा जिंकायला ना काका. टोटल किती डेट असते? माहित नाही, आता बघू तिकडे जाऊन. SMBT कॉलेज. आता पालखी 6 नाश्ता जमले. ब्लॉगर आमचा अजून एक ब्लॉगर आहे काकाचा इंट्रो घ्या. तुझं नाव साहेब प्रसाद तांडे. प्रसाद तांडे. आणि मी काल तुम्हाला बोललेलो काल चढत असताना तुमचं चॅनल आहे. तुमच्या चॅनलचं एकदा नाव सांगा. तांडेलांचा साई. तांडेलांचा साई असं एक नाव आहे यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि किती मजा आली तुम्हाला या पदयात्रेमध्ये? 2013 पासून आहे चालू. मध्ये 2-3 वर्ष gap झाली. 3 वर्षांची गॅप झाली आणि आता तुम्ही कार सेवा करता. कार सेवा किती वर्ष झाली तुम्हाला? यावर्षी तर मी गेल्या वर्षी 3 दिवस केली होती. आजारी पडलो. 4थ्या दिवसापासून परत चालत चालेल. ओम साईराम. काही अनुभव सांगू शकता का आम्हाला? आलो का काहीतरी चांगलं झालंच पाहिजे. नाहीतर एक तुमचा म्हणजे आवडता सण सांगा मला. पालखीला पालखीतला. हां, नाहीतर सांगा तुम्हाला तुमची जे आठवणीत असेल, म्हणजे भरपूर आठवणीत असेल आता एक क्षण एवढे वर्षात नाही. खूप आहेत रे, म्हणजे असं कुठला आता हे नाही. मजाक मस्ती हे 8 दिवस जी मजा आहे ना ती कुठेच नाही. वर्षातनं म्हणजे आपण कधी आपल्या घरात देवलं असतो, आपण कधी पायाने बोलतो म्हणजे आपल्याला एवढा टाईम पण नसतो. निघालो घरातून आपण एवढा नसतो, पण हे 8 दिवस आपण देवाला देतो ना त्याच्यात एकदम सुख वाटतं. एकदम म्हणजे असं वाटतं देवासाठी काहीतरी आपण करतोय. एकदम खरं बोलात. चला, ओम साईराम. ओम सर. भाजी घ्यायला आलोय. काका कुठली भाजी घ्यायची? अरे टोमॅटो राहिले, सकाळी सगळी भाजी घेतलेली. टोमॅटो राहिलेत फक्त. किती किलो?
5 किलो 5 किलो हो का तरी दे. घेतले ना? घेतले 10 किलो सांगितलेले 5 किलोच घेतले मी. चल बस. चला तर डायरेक्ट वस्तूवरती जाऊ मग तुम्हाला वस्तूवरती इथं मार्केट होतं ना आणि आता लगेच वस्ती येईल. इकडं सगळे दुकानं आहेत. वस्ती रात्री इथे झोपणार. आज आम्ही रात्री इथं झोपणार. तेव्हा केवढी मोठा हॉल आहे. इथं कबड्डीचा ग्राउंड आहे आणि अंकित काकाची 4 व्हीलर. काय बोलता? ना मेथीची भाजी पण होणार हां आणि मेथीचे भजी पण होणार आणि भाजी पण होणार ठीक आहे. आजचा मेनू काय आहे? आणि हिरवी चण्याची आमटी होईल. मेथी काय? मेथीची भाजी शेंगदाणे टाकून भाजी बनवणार, हां पकोडे बनवणार मेथीचे हां आणि चण्याची आमटी आमटी चण्याची आमटी. तो पाणी येतंय बघा. आजच बनवून टाकू उद्याला. पाणी येतं त्याच्यात ना. पाणी पाणी उकळलं तो. बनवून गेलं चणे याचे. उकळले चणे लवकर धाव मारा. काय बोलता तुम्ही? काय शूटिंग काढून हाय इकडे शूटिंग आमची निघली बटाटे सोलताना नाकी दम येते ना कारखाना उलट कोण नाही काय आहे उपयोग. मावा काय करता? माझा मला शेंगदाणा भुजणं काम कटिंग करणं स्पेशल कटिंग करणं शेंगदाणे कशासाठी? भाजून ठेवतो चांगले खायचे पाहिजे असे खाऊन घ्या गरमागरम जेवून घ्या. ओके. आपला करपा करव नाही करपा धरप नाही काम करत. दबाव दबाव दबाव. अपना काम मजबूत काम तो काम चोर नहीं है. काम 25. 25 बार बोले 25 बार करो. काम 25. भाजीला शेंगदाणे ना हे बटाटे कशाला सोलताय? त्याला पाहिजे ते डब्बा बटाटे सोलताव आमटीला. चना चोर गरम. काय रे खोल का तुला हे आलंय आरती वगैरे झाली आता. 7ची आरती करतो. आरती वगैरे झाली आता. आता आम्ही निघालोय मागच्या झेंड्याकडे परत, कारण का रात्र झाली आणि थंडी आहे म्हणून त्यांना स्वेटर वगैरे आणायला घेऊन चाललोय. हे मागे सर्व लोड केलंय त्यांचं सामान. चाल आणि माझा पार्टनर आहेच माझ्यासोबत. चला बघूया ते काय करतायत. पुढे दाखवतो तुम्हाला. आणि आपले पोरं भेटलेली आहेत आपल्याला. आता ते चालतात रॉंग साईडनी. कुठे जाऊ दे? मी थांबू तिथं.
खाई पायी शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई. तुझा मावा आणि कुल्फी पण झाली तुझी. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. दमले की नाही? नाही माऊली. आपल्याला नथिंग आहे एवढं म्हणजे थंडी नॉर्मल. अजून एक कुलिंग नाही नॉर्मल चालू नाही झाले. ए बाबू तो येते ना स्पीकर दे ना. आणि कुल्फी मावा काय? पायी शिर्डीला जाई. आता इथं काय खाई शेव भाजी खाई पायी शिर्डीला जाई. ओम साईराम. ओम साईराम. त्याला हे लावते म्हणजे आपल्याला इथं दादा व्हिडिओ शूट करते नाही ते सांगितलं असतात बोल. काय यो कोण आहे ते सांगायला यो कोण आहे थंडी आहे की नाही? खूप थंडी आहे तू काय खूप आहे 15-16 डिग्री. काय रे तुला काय काम धंदा आहे? मुंबई इलो म्हणजे सिंबानी